नागपुरात महायुती तुटण्याच्या मार्गावर आहे का? भाजपकडून शिंदे सेनेला 1 अंकी जागांचा प्रस्ताव देण्यात आला आणि फक्त 1 अंकी जागेचा प्रस्ताव दिल्यानं युती फिसकटण्याची चिन्ह आहे. नागपुरात भाजपात स्वबळावर लढण्याचा सूर आहे. 151 पैकी 120 जागांचा आकडा गाठता येईल का यावर विचारमंथन सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठका झाल्या. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळे, आमदार, कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये स्वबळावर लढण्यावर चर्चा झाली. शिंदे सेना अजित पवार गट प्रतीक्षेतच जागा वाटपावर एकमत न झाल्यानं ही चर्चा निष्फळ ठरली आहे. नागपुरात भाजपकडून नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली जाणार आहे. निष्क्रिय आणि सर्वेक्षणात मागे पडलेले जुने चेहरे वगळले जाणार. 2 ते 3 टर्म पूर्ण केलेल्यांना विश्रांती देण्याचेही संकेत आहे. जितेंद्र शिंगाडे अधिक माहिती देत आहेत. नागपूरमध्ये काय चाललंय राजकारणामध्ये, खास करून भाजप आणि शिवसेनेमध्ये? जितेंद्र. नक्कीच प्रसन्न सर, सध्या मी जिथे आहे ते आहे नितीन गडकरी यांचं घर आहे. वर नितीन गडकरी यांचं निवासस्थान आहे आणि आताही जी आहे ती बैठक इथे पार पडलेली आहे. पार्लमेंटरी बैठकीची जी बैठक आहे ती पार पडलेली आहे. मात्र अजूनही उमेदवारी यादींची घोषणा करण्यात आलेली नाही आहे. नागपुरातील महत्त्वाचा हा मुद्दा आहे की मग काँग्रेस असेल किंवा भाजपा असेल, उमेदवारांच्या नावांची घोषणा अजूनही दोन्हीकडनं करण्यात आलेली नाही आहे. 1 वाजून गेलेला आहे. आजचा दिवस संपायला, उमेदवारी अर्ज दाखल करायला केवळ 2 तास बाकी आहेत आणि उद्याचा दिवस. मात्र उमेदवारी अर्ज अजूनपर्यंत कोणाकडूनही दाखल करण्यात आलेला नाही किंवा उमेदवारी जी आहे तेही सांगण्यात आलेलं नाही आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जागा वाटप महाविकास आघाडीचं एकीकडे निश्चित झालेलं आहे. 151 पैकी 129 जे आहेत त्या जागावर काँग्रेस लढणार आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीचं एकीकडे ठरलं असताना जी युती आहे ती तुटण्याच्या मार्गावर आहे. कारण 151 जागांपैकी 120 जागांचं लक्ष्य भाजपने समोर ठेवलेलं आहे आणि शिवसेनेला केवळ 1 अंकी जागा देण्याचा त्यांचा प्रस्ताव दिलेला आहे. तो शिवसेनेला बिलकुल मान्य नाही आहे. थोड्या वेळापूर्वी इथे बैठक झालेली आहे. मोठे नेते इथे उपस्थित होते, भाजपचे केंद्रीय मंत्री आणि स्थानिक आमदार, त्याचबरोबर संघटन महामंत्री. आणि इथे जो आहे भाजपच्या इच्छुक उमेदवारांची नाराजी देखील पाहायला मिळेल. त्यामुळे उमेदवारी कधी जाहीर करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.